समजा आपल्याकडे खूप सारा डेटा आहे आणि त्यातून काहीतरी निष्कर्ष निघतोय, पण तो निष्कर्ष खरा आहे की फक्त एक योगायोग? हाच तो प्रश्न आहे, नाही का? चला आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. कल्पना करा, आपण एका नवीन औषधावर संशोधन करत आहोत आणि आपल्याला दिसतंय की ते औषध खरंच काम करतंय. पण हा परिणाम त्या औषधामुळेच आहे की फक्त नशिबाने आकडे तसे जुळून आलेत? हे कसं ठरवणार? इथेच आपल्याला एका खास टूलची, एका खास साधनाची गरज पडते. आणि ते साधन म्हणजे स्टॅटिस्टिकल टेस्ट. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक पद्धत आहे जी आपल्याला सांगते की आपल्या डेटामध्ये दिसणारा फरक किंवा संबंध तो वास्तविक आहे की फक्त चुकून घडलाय. हा डेटाचा एक प्रकारे लाई डिटेक्टरच आहे असं समजा. ओके, तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण दोन मुख्य मार्ग समजून घेऊ, पॅरामेट्रिक आणि नॉन पॅरामेट्रिक. मग आपण पॅरामेट्रिक टेस्ट्स म्हणजे काय ते बघू, त्यानंतर नॉन पॅरामेट्रिक टेस्ट्स, मग त्यांची थेट तुलना करू आणि शेवटी योग्य टेस्ट कशी निवडायची यासाठी एक सोपा मार्गदर्शक पाहू. चला तर मग. बरं, स्टॅटिस्टिकल टेस्टची दोन मोठी कुटुंबं आहेत असं समजा. पहिलं कुटुंब आहे पॅरामेट्रिक टेस्टचं. हे जरा शिस्तीचे आहेत. त्यांना डेटा अगदी व्यवस्थित म्हणजे एका विशिष्ट नॉर्मल डिस्ट्रीब्युशन किंवा बेल कर्व्हमध्ये मांडलेला आवडतो. आणि दुसरं कुटुंब आहे नॉन पॅरामेट्रिक टेस्टचं. हे खूप लवचिक आहेत. डेटा कसाही असो ते जुळून घेतात. चला मग आता या दोन कुटुंबांपैकी पहिल्या कुटुंबाला भेटूया, पॅरामेट्रिक टेस्ट्सना. यांना पॉवर प्लेयर्स असंही म्हणतात. का? कारण त्या खूप शक्तिशाली आणि अचूक निष्कर्ष देतात. पण त्यांच्या काही कडक अटी आहेत, काही नियम आहेत जे पाळावेच लागतात. तर काय आहेत या अटी? बघा, पॅरामेट्रिक टेस्ट वापरण्याआधी डेटाला काही गोष्टींची पूर्तता करावी लागते. पहिलं म्हणजे डेटा नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असायला हवा, म्हणजे तो बेल कर्व्ह सारखा दिसला पाहिजे. दुसरं, डेटा कंटिन्युअस हवा, जसं की उंची, वजन. तिसरं, वेगवेगळ्या गटामध्ये फार तफावत नसावी. आणि चौथं म्हणजे प्रत्येक डेटा पॉइंट स्वतंत्र असायला हवा. चला एक साधं उदाहरण घेऊया. समजा आपल्याला 3 वेगवेगळ्या डाएट प्लॅन्सची तुलना करायची आहे आणि बघायचं आहे की कोणत्या डाएटमुळे कोलेस्ट्रॉल सगळ्यात जास्त कमी होतं. आता इथे आपल्याकडे 3 गट आहेत आणि समजा आपला डेटा नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. मग अशा वेळी ANOVA सारखी पॅरामेट्रिक टेस्ट अगदी परफेक्ट काम करते. ती आपल्याला अचूकपणे सांगेल की या तिन्ही डाएट्सच्या परिणामांमध्ये खरंच फरक आहे की नाही. पण काय होईल जर आपला डेटा या पॅरामेट्रिकच्या नियमांमध्ये बसत नसेल तर? म्हणजे तो नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नसेल तर? मग काय करायचं? घाबरण्याचं काहीच कारण नाही, कारण इथेच मदतीला धावून येतात नॉन पॅरामेट्रिक टेस्ट्स. हे आहेत फ्लेक्सिबल पर्याय. तर मग या नॉन पॅरामेट्रिक टेस्ट कधी वापरायच्या? बघा, जेव्हा आपला डेटा नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नसतो किंवा आपली सॅम्पल साईज खूपच लहान असते, तेव्हा या टेस्ट उपयोगी पडतात. इतकंच नाही तर जेव्हा डेटा रँकिंगच्या स्वरूपात असतो किंवा डेटामध्ये काही आउटलायर्स म्हणजे खूपच वेगळे आकडे असतात, तेव्हा तर नॉन पॅरामेट्रिक टेस्ट वापरणंच योग्य ठरतं. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जवळजवळ प्रत्येक पॅरामेट्रिक टेस्टला एक नॉन पॅरामेट्रिक पर्याय उपलब्ध आहे. ते एकमेकांचे एक प्रकारे पर्यायी खेळाडू आहेत. उदाहरणार्थ, जर आपला डेटा टी टेस्टच्या अटी पूर्ण करत नसेल तर आपण त्याचा नॉन पॅरामेट्रिक पर्याय म्हणजे मॅन विटनी यू टेस्ट वापरू शकतो. त्यामुळे आपल्याकडे नेहमीच एक बॅकअप प्लॅन तयार असतो. ओके, तर आपण पॅरामेट्रिक आणि नॉन पॅरामेट्रिक या दोन्ही टेस्टबद्दल जाणून घेतलं. आता वेळ आहे त्यांची समोरासमोर तुलना करण्याची. म्हणजे आपल्याला नक्की कळेल की कामासाठी योग्य हत्यार कोणतं आणि केव्हा निवडायचं. तर या तक्त्यावरून काय स्पष्ट होतंय? बघा, पॅरामेट्रिक टेस्ट्स जास्त पॉवरफुल असतात, म्हणजे त्यांना अगदी लहान फरकही शोधता येतो. पण त्यासाठी डेटाच्या कडक अटी पूर्ण व्हाव्या लागतात. याउलट नॉन पॅरामेट्रिक टेस्ट्स कोणत्याही प्रकारच्या डेटावर काम करतात, पण त्या थोड्या कमी पॉवरफुल असतात. फरक खूप मोठा असेल तरच त्या तो ओळखू शकतात. म्हणून डेटा चांगला असेल तर पॅरामेट्रिक आणि डेटा अव्यवस्थित असेल तर नॉन पॅरामेट्रिक, हा साधा नियम आहे. चला आता हे सगळं ज्ञान प्रत्यक्षात कसं वापरायचं ते पाहूया. मी तुम्हाला एक सोपी स्टेप बाय स्टेप पद्धत सांगणार आहे, ज्यामुळे योग्य टेस्ट निवडणं अगदी सोपं होऊन जाईल. बघा, फक्त 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी, आपल्या डेटाचा प्रकार ओळखा. तो कंटिन्युअस आहे की रँकिंग किंवा कॅटेगरीमध्ये आहे. दुसरी पायरी, डेटा नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे का हे तपासा, हो की नाही. आणि तिसरी पायरी, आपण किती गटांची तुलना करत आहोत, 2 की 2 पेक्षा जास्त. बस, या 3 प्रश्नांची उत्तरे मिळाली की योग्य टेस्ट निवडणं अगदी सोपं आहे. आता या सगळ्या चर्चेतला सर्वात महत्त्वाचा मुद्दा,
जर आपल्याला सगळं विसरून फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती ही आहे, पॅरामेट्रिक टेस्ट्स या डेटाच्या सरासरी म्हणजे मीनची तुलना करतात. याउलट नॉन पॅरामेट्रिक टेस्ट्स या मध्यक म्हणजे मीडियन किंवा रँकिंगची तुलना करतात. हाच त्यांच्यातला मूळ फरक आहे. आणि हे लक्षात ठेवायला एक सोपी ट्रिक पण आहे. टी टेस्टमधला टी लक्षात ठेवा टिपिकल बेल कर्वसाठी आणि मॅन फिटनी टेस्टमधला मॅन लक्षात ठेवा मॅन्युअल रँकिंगसाठी. एकदम सोपा आहे नाही का? तर आता योग्य टेस्ट कशी निवडायची हे आपल्याला कळलं आहे. आता विचार करण्याची वेळ आहे की आपल्या आजूबाजूच्या जगात, आपल्या कामात किंवा आपल्या अभ्यासात असे कोणते पॅटर्न्स आहेत ज्यांना आपण या टेस्टच्या मदतीने तपासून पाहू शकतो. आता निवड स्पष्ट आहे, त्यामुळे पुढचा प्रश्न हा आहे की आपण कोणत्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत.